छाती जर चांगली वर्क व्हायची असेल तर तुमची खांद्याची हालचाल जास्त होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जी नॉर्मल आपण ग्रीप पकडतो, शोल्डर विथ शोल्डर डिस्टन्स, याच्यामध्ये सगळे मसल वर्क होतात, खांद्याचे, छातीचे आणि ट्रायसेपचे. पण ज्यावेळेला आपण अजून क्लोज मध्ये तुम्ही ग्रीप पकडता या पद्धतीने, त्याला आपण डायमंड पुशअप सुद्धा म्हणतो, त्यावेळेला तुम्ही इथं हालचाल जर बघितली, मी खाली जातोय त्यावेळेला कोपऱ्यातून हालचाल होते. ओके, हे कोपऱ्यातून होते. ओके, आणि ज्याला पुश करताय त्यावेळेला याची जी छातीची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि शोल्डरची इन्व्हॉल्वमेंट आहे हे कमी होते. याच्यातून हालचाल झाल्यामुळे तुमचा ट्रायसेप इन्व्हॉल्वमेंट जास्त होते. थोडेसे अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये जाते, पण याच्यामध्ये जो आहे, या पुशअपमध्ये डायमंड पुशअप म्हणतो आपण त्याला, याच्यात ट्रायसेप इन्व्हॉल्वमेंट थोडीशी जास्त होते. तर तुम्हाला याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये हे तिन्ही मसल वर्क होतात, परंतु ज्यावेळेला क्लोजमध्ये घेता त्यावेळेला ट्रायसेपने तुम्हाला जास्त प्रेशर द्यावा लागतो, कारण की शोल्डरला तुम्ही थोडंसं अनकम्फर्टेबल पोझिशनमध्ये टाकता आणि त्यामुळे तुमचा कोपऱ्यातून हालचाल जास्त झाल्यामुळे ट्रायसेप इन्व्हॉल्वमेंट ही जास्त होते. तुम्हाला ही प्रीमियम क्वालिटीची वस्ताद पुशअप पट्टी हवी असेल तर दिलेल्या खाली नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. धन्यवाद.